काय चिपळ्यां सोबत ते आले ते काय जोरदार टाळ्या आपल्या साहिल गोल्डेसाठी आपल्या विरवाडीचा सुपुत्र आहे. आणि बड्डे गर्ल आमची मस्त आहे की मिडलला बसली हा भावी. आणि भावीसाठी स्पेशल उद्या आता मी जाणार आहे, तर बघू कोण भेटतात माका मुंबई का माझे 2 लकी सबस्क्राईब. मंडळी तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजचा दिवस स्पेशल हा, कारण आज हा 31 आणि भावीचा वाढदिवस. तर भावीचा वाढदिवस आम्ही भारीच करणार आहोत आणि व्हिडिओ पण भारीच होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला आमची बर्थडे गर्ल बसलेली आहे. हॅपी बर्थडे भावी. असं नाही तो पण आहे. हॅपी बर्थडे भावी. आणि जिया नाराज नको. हॅपी न्यू इयर जिया. ओके. आणि आता तर मंडळी आता संध्याकाळी आम्ही देवगडला जाऊच्या अगोदर केक कापणार आहोत. तो भाईन केक आणल्या ना, आणि संध्याकाळी आम्ही हॉटेलला केक कापणार आहोत. तो केक माझ्याकडनं. भाई मी तुका बोललो होतो स्टेशनला, माहिती आहे ना? स्टेशनला मी तुका बोललो नव्हतं की केक माझ्याकडनं, बर्थडेला केक माझ्याकडनं असणार, माहिती आहे ना? विठ्ठल कोंडले बोलतो मला. शब्द म्हणजे शब्द. ओके. आणि आई आहे आज नवीन साडी. आई बोलतो पप्पा पण बसले मस्त आराम करतो. आणि मनीष रंध्र शाळेत गेले, ते पण आता दुपारी येतील. आणि माई मंडळी मी गेल्या वेळी बोललो होतो, माका 2-3 कमेंट पण होत्या, रे मुंबईत तुम्ही जाणार होत असता काय झाला, आता गिफ्ट कोणाक दिलास, काय झाला विषय, तर लयच जण विचारत होते. तर आज 31, उद्या 1 तारीख, उद्या स्वीट फॅमिली चालली मुंबई का, त्यांच्यासोबत मी पण जाणार आहे. आणि जाताना कोकणी मेव माझ्या सबस्क्रायबरला घेऊन चाललंय, त्याची पॅकिंग आता आम्ही थोड्याच वेळात करणार आहोत, तर ती पण तुमका दाखव. आणि उद्या आम्ही चाललो, भाई कायची ते ट्रेन मांडवी ना, मांडवी सकाळच्या मांडवीत चाललो, म्हणजे 11ची कणकवलीवरून ट्रेन आहे. संध्याकाळी आम्ही पोहोचू 8-9 वाजेपर्यंत. 8-9 वाजेवर पोहोचू. आणि माझं दादरला काम आहे नायगाव पोलीस हेडक्वार्टरला, तर दिवसभरात मी करणार, संध्याकाळी येणार परत, आणि मग रात्री परत रवाना. का मंडळी बर्थडे स्पेशल पंगत बसली. आणि आजची प्रमुख अतिथी भावी बर्थडे गर्ल खुश दिसता. तर आज बर्थडे सेलिब्रेशन होणार 31चा. बीचवर पण जाऊचा मस्तपैकी. आणि आजचा जेवण भारीचा बर्थडे स्पेशल. काय काय भावी, काय काय जेवण सांगू शकतेस काय? मंडळी चला येवा जेव. आज मी बर्थडे गर्लच्या बाजूत बसलोय, जास्त केक माका देण्यासाठी. भावी देणार ना माका केक जास्त? हवी देणार ना. हा, तर मंडळी त्या माशाचं सार, भाजी, शेंगा बटाटा आणि कोळंबी, त्याच्यानंतर खेकडे, आणि आमच्या आजीची शेंगा बटाट्याची भाजी. आजीन पण दिल्या ना स्पेशल, परत नाही खाल्लं तर आज राग येते का, उद्या परत देऊची ना, त्याच्यामुळे आजीची पण घेतलंय भाजी. तर मंडळी चला ना शेंग्याची भाजी. तर मंडळी चला तर मग जेवूया. बर्थडे गर्ल मस्त की रेडिया फुल टू. हॅपी बर्थडे भाई परत एकदा. आणि हा बर्थडे साठी आमची बच्चा पार्टी हजर, बघू शकतास. हॅपी बर्थडे केलास की नाही? केलास ना? ओके. तर म्हणजे थोड्याच वेळात आता आम्ही केक कापणार आणि मग देवगडला जाणार. पहिले जेवणार आणि मग जाणार जल्लोषला बीचवर. तर मंडळी मी बोललो होतो मुंबईत जेव्हा जाईन तेव्हा मी कोकणी मेव घेऊन जाणार. तर तेव्हा मी 3-4 वस्तू जे बोललो होते ते एकातच देणार होतं. मग नंतर तबाई करा. तर मी त्या व्हिडिओत बोललो होतं की मी ते एकाच देणार म्हणून पहिल्या लगेच सबस्क्रायबरला. तर ते 3-4 वस्तू होते. तर माका भरपूर कमेंट दिले, गावातले पण लोकांनी बघितले आणि आमच्या पोराबिरांनी, ते म्हणतात एकातच देऊ नको सर्व, असं 2-3 तरी दी थोडा. तर मी 2 देणार आहे. 3 काय माका काय भेटणार नाही, एवढं काय मी मोठं व्लॉगर नाही. 2 तर 1 तरी माका नक्की भेटत असं वाटतं माका. तर उरलेला हाता आमचा उरलेला असत तर मग एंका बाईक नाही. तर मंडळी हे बघा, हे बघू शकतास कोकम आणि पिठी पहिल्या सबस्क्रायबरला, आणि दुसऱ्याक पण ताचा काजू देणार होतं. तर कमेंट होते आणि मेसेज पण होते मला इंस्टा की काजू देऊ नको, काजू काय मुंबईत पण भेटतात, तुम्ही कोकम देवा आणि पिठी देवा. म्हणून मी 2 लकी सबस्क्रायबरला कोकम आणि पिठी देणार आहे. तर बघू उद्या आता मी जाणार आहे, तर बघू कोण भेटतात माका मुंबई का माझे 2 लकी सबस्क्रायबर. आणि त्यांना मग मी माझ्या व्हिडिओत घेणार, म्हणजे तुमका पण बघू भेटा. ओके. ए खुश मोठ्या का असं काय ताकद नाही. आता केक खायचा आणि मोठ्यान म्हणायचा. ओके.
चला तर मंडळी थोड्याच वेळात केक कापू आणि निघू. चलो. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर भावी हॅपी बर्थडे टू यू. बरोबर भावीला माई का बरोबर वा मजाच झाली. मज्जाच मज्जा. माई बरं दिला बरं. हा मनीष बरं थोडं बरं. हा दे दे. हॅलो मोठ्या भावी. आभार बारीपैकी कॅडबरी आणलेली फुलटनटची मोठी कॅडबरी आणि मनीषने पण. अरे बापरे लय गिफ्ट सर्वांनी गिफ्टची पावसाळ झालेली आहे जबरदस्त. आणि मनीष आमच्या आणले ना डेअरी मिल्क गंधर्वाची बघा दाखव. आमच्या गंधर्वा कॅडबरी आवडता ही. मला 50% तुका पण आवडता. 70%. वा भारीच काम. हे पण भावी पण 50% करता 70%. दुसरी ग्रीन वाली पण नट्स नाही असतात. आम्हाला भारीच कॅडबरी फ्रुटन नटची. भारीच काम. आईन पाकिट जबरदस्तच. आजोबा आजीकडून सप्रेम वाढदिवसानिमित्त भेट. वा भारीच. आणि आजीकडनं पण जबरदस्त. आणि मंडळी मी आता काय गिफ्ट आणलंय नाही कारण भावी बोलला की मी आता आज उद्या यांच्यासोबत जाणार होतो मुंबईतच काहीतरी दे. तर बघू मुंबईत एका काय सांगितलं देणार गिफ्ट नाहीतर मग पैसे देणार. ओके मग तुला काय पाहिजे ते घ्यायचा. चालेल आता हे दे. हा जा चल आजी. आजी आमची रेडी आणि आम्ही आता निघालो. चला काय म्हणता आजी. नाही हा 2 रिक्षा आहोत आणि माझी एक गाडी आहे ना. तर मंडळी छोटी गाडी असल्यामुळे 2 रिक्षा केली होतो आम्ही. त्याच्यात भाई आबा वहिनी आहोत आणि सर्व बच्चे पार्टी. आणि माझ्या गाडीत आहोत गंधर्व आणि ज्येष्ठ नागरिक आई पप्पा आणि आजी. हा चल भाई ते पण जल्लोषलाच चाललो पहिली मनीषला नाही व्हायची उलटी गाडी. पहिली नाही आता हल्ली झाली हल्ली आणि एसी बंद करूची लागतं. एसी बंद करू शकता पहिला नाही हे व्हायचं. तर मंडळी देवगडात इलो आम्ही आणि आता केक घेतो. माझ्याच भावाचा केक शॉप हा आश द केक स्टुडिओ. प्रणय कोइंडे माझाच भाव हा चुलत. त्याच्याकडे ऑर्डर आम्ही दिलं होतं. तर आता केक घेणार आणि जाणार हॉटेलला. चला तर मंडळी केक बघू शकतात मस्तपैकी भरपूर केक लावलेले आहेत. आमचं काय हो खालचं चॉकलेट. हा का केक बघू शकतास किती मस्त भारी केक आहे तो. चॉकलेट मध्ये चॉकलेट मध्ये सांगितलं होतं भावाचाच केक शॉप हा. जर कधी केक हवं असतील देवगडमध्ये जर इलास आणि देवगडमध्ये जे माझे सबस्क्रायबर आहेत जर केक हवं असतात तर नक्की माझ्या भावाकडे ऑर्डर देवा किंवा येऊन फोन पण करू शकतास. मी फोन देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये. तर त्या फोन करून पण तुम्ही ऑर्डर देऊ शकतास. तर म्हणजे चला केक घेतलं आणि आम्ही आता निघतो. चला चल हॅपी न्यू इयर. चल तर मंडळी आम्ही आता इलो वेदा हॉलिडे रिसॉर्ट आणि मस्त लॉनमध्ये केलेला आहे 31st साठी. आणि ह्यांची मजाच झाली आहे. पाहणो बिळणो हा मनीष हात सांभाळा. हा आणि हय पण आहे बघ गार्डन
मस्त लहान मुलांसाठी मस्तच करून ठेवले नाही आणि पुढे हा स्विमिंग पूल. हे स्विमिंग पूल पण हा जावे आंघोळे का भावी. तर कपडे आणले असते ना तर मस्तपैकी जेवणच्या आधी आंघोळ करून मग स्विमिंग करून मग जेवलं असतं. तर मंडळी थोड्याच वेळात आता आम्ही केक कापणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. बघू शकतास. आणि आजी आमची व्हेज हा. कोण व्हेज खाणार हा? आजी आणि कोण? दोन्ही आजी व्हेज. आई व्हेज तू आज. तर मंडळी आई आमची आज व्हेज खाता आजी बरोबर, कारण मैत्रीण असल्यामुळे मैत्रिणी साथ देता आणि आम्ही खाणार आहोत सर्व नॉन व्हेज. बघ आजी कशी मैत्रीण भारी आहे ना, मैत्रीण साथ दिल्याने तुका. तर मंडळी आमचं स्टार्टर इला तुमका दाखवतोय आणि बड्डे गर्ल आमची मस्त आहे की मिडलला बसली हा भावी. आणि भावीसाठी स्पेशल प्रॉन्स तंदुरी मागवलेला. बघू शकतास. तर बघू शकतास या स्टार्टर. या आपला पनीर टिक्का, नंतर चिकन बंजारा, चिकन अंगारा, चिकन पहाडी, प्रॉन्स तंदुरी, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी आणि चिकन चिली. तर असं आम्ही सर्व मागवलं आणि त्या व्हेज त्यांच्यासाठी आहे. व्हेज आमची आई आणि आजी. म्हणजे स्टार्टरला आम्ही सुरुवात केलं. स्टार्टर का स्टार्ट केलं? हा तर स्टार्टरला स्टार्ट केलं. आवडला मनीष? भावी बड्डे गर्ल आवडलं ना? काय संपवल्याने संपवला. स्टार्टर संपलो आणि आता मेन कोर्स आम्ही मागवलो येत थोड्या वेळातच. आणि भाई मॅनेजमेंट हा सर्व कोणा काय हवा होता सर्व माझ्यावर जबाबदारी आहे. बघता हा सर्व. आणि मगाशी कोण नव्हता कारण आम्ही 7 वाजता गेलो होतो. आता फॅमिली गेली या. काय म्हणतं हे लोक आर्या होतात लवकर. आई पप्पा ते लवकर पोट भरतात जरासा त्यांचं. खालन काय आणि त्यांना आई पप्पांनी जास्त हॉटेलचं तर आवडत नाही. आम्हाला पण नाही आवडत. हा नाही आवडत बरोबर. आई आमच्या थंडी लागता त्याच्यामुळे शाल आणून दिलंय मी गाडीतली. सर्वांनी आम्ही थंडीचा घेऊन येलो कारण बीचवर नंतर थंडी लागत. आता जेवण झाल्यानंतर बीचवर जाणार, थोडा वेळ कार्यक्रम बघणार आणि मग घरी जाणार. चला. तर मंडळी मेन कोर्स इलो आणि मेन कोर्स आज सांगणारा आमचा भाई. काय व्हेज बिर्याणी आहे आईसाठी, व्हेज हंडी, त्याच्यानंतर चिकन हंडी, बटर चिकन, मुर्ग मसलम आणि हा बटर रोटी. चिकन बिर्याणी नंतर येत ना? चिकन बिर्याणी पण ते मागवू. चिकन बिर्याणी, फ्राईड राईस आणि कुठला शेजवान राईस वगैरे ते नंतर आम्ही सांगणार आहोत. आधी हे आम्ही घेतो आणि ते रोटी नाही खाणार म्हणून त्याच्यासाठी व्हेज आणि व्हेज बिर्याणी अगोदर मागवतो. चला चला चला. तर मंडळी मेन कोर्सला सुरुवात झाली आमच्या. मनीष काय तिकट झाला नाही ना? बटर चिकन का मग गोड लागत? हा बटर चिकन. मनीष का स्ट्रगल करू लागतं कारण एक हात नाही. हा मनीष झाला आता 10 तारीखला. आज तारीख 31. फक्त 10 दिवस राहिले मनीषच्या हात ओपनिंगला. हा लगेच नको कुदू. 15 दिवस जास्त कुदू नको. मग 15 दिवसानंतर कूद. जरा तो नवीन असणारा. हा हा भावी बोल. बड्डे गर्ल बोल. हा आताचा ग्रँड ओपनिंग मनीषच्या. आणि तो व्लॉग मी करणार आहे कारण आम्ही सकाळी निघणार 8 वाजता आणि 10 वाजता जाणार. 10-11 वाजता ग्रँड ओपनिंग मनीषला. हे मनीष रोटी हवी? होय हवी आहे मनीष. हवी आहे? नको नको. 1 2. तर मंडळी चला सुरुवात झाली आहे. मी पण आता सुरुवात करतोय. मुर्ग मसलम, त्याच्यानंतर चिकन हंडी, त्यानंतर बटर चिकन आणि चिकन हंडीची ग्रेव्ही, कांदा आणि अंडा पण हा मस्तपैकी आणि बटर रोटी. पहिला आधी मुर्ग मसलम घेतोय. मुर्ग मसलमची टेस्ट करतोय.
तर मंडळी आता बर्थडे सेलिब्रेशन होणार आणि केक बघू शकतास मस्तच केक हा आमच्याच भावाचा केक शॉप हा आणि या डेकोरेशन पण मस्त केले ना तारा हो तारा मुंबरीतला हा तो तुमच्या ओळखीचो हा मित्रच हा त्यांनी केले ना तर डेकोरेशन मस्त केले ना आम्ही साधाच सांगितलं होतं करू जास्त भारी नको म्हणला सिंपल मध्ये पण मस्त केले ना आणि ह्याच्यापेक्षा पण भारी भारी करता तर तुमका करूचं असा तर मी नंबर देते या व्हिडिओत तर कॉल करा तुमचे काही इव्हेंट असतील बर्थडे कुठचाही काही कार्यक्रम असतील तर तुमका घरी येऊन तो डेकोरेशन करून देत हवी आवडलं ना डेकोरेशन मस्त भारी तर मंडळी चला आता आम्ही केक कापतो आई आणि आजी बसली आहे कारण थंडी पण लागतात ना आई थंडीमुळे पाईप पण ते रिप्लेसमेंट केल्यामुळे दुखतं जरा जड झाले त्याच्यामुळे आई गाडीत बसल्या तर येत नाही तर आम्ही आता केक कापून घेतो आणि मग निघणार चला हॅपी बर्थडे शूज घालून गेले तिकडे गाडी हो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कॅमेरा फोकस करो म्हणजे बर्थडे करतो बराव राव खेला राव मंडळी छोट सबस्क्रायबर इलो हॅपी बर्थडे करू भाविका केक दे केक भरव आणि हो माझ्या मित्राचाच मुलगो हा रोहन मापसेकर रोहन नाही इलो इलो हा एक हा चला बस झाला चला थँक्यू हा तुला नको ना खायचं हो चला बरोबर रोहनला सांगा विचारले म्हणून आणि रोहितला पण सांगा चला ए बाय बाय तर मंडळी चला आम्ही जातो आता घरी आणि जाऊन पुढे नाक्यावर रिक्षा पाठवून देतो यांका आणि मी परत आई पप्पांका आजी काबाक आणि सोडून परत देवगडला येणार चला तर मंडळी मी इथे बीचवर बघूया आता बाईकने फोन करतोय ते बघतोय आता गर्दी तर भरपूर दिसता केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं दिन बीते सारा तेरी फिक्र में रह सारी तेरी खैर मनाऊं केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं दिन बीते सारा तेरी फिक्र में आपके नाम नए साल का
हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी 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 न्यू इयर. स्वीट फॅमिलीला तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असताना स्वीट फॅमिली आणि त्यांच्या टायची फ्रेंड सोबत ते आले. एकदा जोरदार टाळ्या आपल्या साहिल गोविंदेसाठी, आपल्या विरवाडीचा सुपुत्र आहे. चला 12 वाजून गेले. सर्वांका हॅपी न्यू इयर. आणि आम्ही आता चलतो घरी. चला इंद्रवा खुश आहात. स्टेजवर गेले का सन्मान दिल्यानी, त्याच्यामुळे भाई खुश. आज बर्थडे पण मी भाईचा सन्मान पण झाला. चला तर मंडळी जाऊया घरी.